हॅलो. हॅलो. यस, पंचांचा अधिकृत इशारा आलाय. मॅचला सुरुवात होत आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गणेश विथ संजय. तर फ्रंट लाईन षटक टीम पायगावच्या बाजूने. बॉलिंग ट्रॅकवर राहुल. पाहूया राहुल कशा प्रकारे सुरुवात देईल आपल्या टीमला. तर त्या उलट फलंदाजांकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतीलच, यात काही शंका नाहीये. कारण सुरुवात चांगली तर शेवट चांगला असं म्हटलं जात आहे. आणि आजच्या रजनीला या ठिकाणावरनं सुरुवात होत आहे. सुनील म्हात्रे सर मुख्य पंचांच्या भूमिकेत. स्क्वेअर लेग पंच आपण भाऊ पाटील सरांना पाहतोय. या वेळेस हा पहिलाच बॉल अवांतर आहे. व्हाईट बॉल. अच्छा, रजनीची सुरुवात व्हाईट बॉल सोबत राहुलच्या माध्यमातून टीम चिंचोटीचा अकाउंट ओपन करून दिलाय. पहिली धाव गावदेवी चिंचोटीच्या खात्यामध्ये. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस मात्र कडक फटका त्या ठिकाणी. पॉइंट रिझन मधून बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा बाहेर. मिळतील 4 धावा. चौकार. प्ले स्ट्रोक पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. पॉइंटला भेदून बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषे बाहेर झाला होता. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील अजून एक चांगला फटका. जणू काही मागच्या बॉलचा आपण रिप्ले पाहतोय. सलगचा हा दुसरा चौकार. 4 धावा. यस, बॅक टू बॅक सलगचे हे 2 चौकार. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल स्वयंभू पायगाव विपक्ष ससू नवगर. दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी तयारीत राहा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर टॉस उडवला जाईल. नक्कीच सेकंड इनिंगचा बॉल जर टाकला गेला तोपर्यंत संघनायक जर आले नाहीयेत तर मात्र पॅनलाइज केले जाईल. यावेळेस हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा चेंडू. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. मागच्या 2 बॉलचा विचार केला तर अगदी क्लास फटके पाहायला मिळाले. क्लासिकल ड्राईव्हचे फटके आपण पाहिले. 2 चौकार आणि त्यानंतर आडव्या बॅटचा प्रयोग करण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क काही होत नाहीये. 10 कदम. 10 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. 2 चौकार आणि त्या 2 चौकारानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहुलच्या माध्यमातून होत आहे. पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना राहुलला आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल यष्टीरक्षकाच्या मागे उडवलाय. कमालीचा स्ट्रोक. लॉंग स्टॉप रिजन मधून बॉल सीमा पार. या षटकातील हा तिसरा चौकार. सुरेख फटका त्या ठिकाणी. फलंदाज संजयच्या बॅट मधून निघणारा हा पहिला चौकार. याआधी आपण गणेशच्या बॅट मधून 2 चौकार पाहिले होते. यावेळेस बीट केलंय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद. धावा धावफलकावर आहेत 14. 4 ओव्हरची ही मॅच. पहिल्या ओव्हर्स मध्ये 14 आल्यात. चांगली सुरुवात. टॉस हरल्यानंतर फलंदाजी करत असताना आपण गावदेवी चिंचोटी टीमला पाहतोय. स्वयंभू पायगाव विपक्ष ससू नवगर या 2 टीम मध्ये पुढची मॅच आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहा.
पहिली इनिंग कंप्लीट झाल्यानंतर टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन बॉलिंग ट्रॅकवर कुंदन येतोय. पाहूया कुंदन कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण पहिल्या षटकामध्ये 14 आल्यात. अर्थातच सुरुवात टीम चिंचोटीची चांगली झाली आहे, तर या ठिकाणावरनं कमबॅक करेल का कुंदन आपल्या टीमसाठी पाहूया. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना मात्र यावेळेस बदललेली आपण पाहतोय, कारण पॉवर प्लेचं षटक कंप्लीट झाल्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळतात. खास करून ऑन साईडला प्रोटेक्शन वाढवलं गेलं. यस, वेले संदर्भात पहिली वॉर्निंग दिली आहे टीम पायगावला. यानंतर मात्र फायनलाइज केलं जाईल. दुसरं षटक आणि षटकातील पहिला बॉल. कुंदन बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. फलंदाज बाद गणेश. अतिशय सुरेख झेल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टीपला गेलाय त्या ठिकाणी. पहिली विकेट. याच फलंदाज ज्या वेळेस बाद होईल ना, नवीन फलंदाज जो आतमध्ये येईल त्याने 38 सर्कल त्या खेळाडूला क्रॉस करायची आहे, अन्यथा पहिली वॉर्निंग आणि त्यानंतर पॅनलाइज केलं जाईल. काल देखील काही टीम्सला त्या संदर्भात पॅनल्टी लागली होती. कुंदनने पहिल्याच बॉलवर विकेट काढली आहे. नवीन फलंदाज कल्पेश आलाय. यावेळेचा बॉल पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न. पायावर चेंडू आदळला होता, त्या दरम्यान लेग बायच्या स्वरूपात सिंगल कंप्लीट. 15 धावा धावफलकावर झाल्या आहेत. वैयक्तिक पहिला बॉल फेस केला आणि पहिलाच बॉल पलटी शॉट खेळण्याच्या प्रयत्नात बॉल पायावर आदळला होता. एक धाव लेग बायच्या स्वरूपात. कुंदन पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल स्क्वेअर लेग मधून ट्रॅव्हल होतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल उचलून फेकी झाली, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. कुंदनच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. कमबॅक करणं गरजेचं आहे या ठिकाणावरनं, आणि ते कमबॅक आता मात्र कुंदनने केलंय, कारण पहिल्याच बॉलवर विकेट काढली होती. पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल बॅटची मोठी गाडा. शॉर्ट थर्डमॅनला बॉल अडवण्याचा प्रयत्न. थोडी मिसफील्ड जरूर झाली, मात्र 2 धावा वाचवल्या देखील. तिसऱ्या पंचाची सुविधा देखील आहे. पंच आपण लक्षात घ्या. बीमर असेल, रनआउट असेल, काही गोष्टींसाठी नक्कीच तिसऱ्या पंचांची सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. षटकातील पुढचा बॉल. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. थ्रो देखील कमालीचा झाला होता. फक्त ना फक्त सिंगल. एका धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आणि त्या दरम्यान या ठिकाणी आमचे साथी समालोचक, आमचे मित्र, भिवंडी ग्रामीण समालोचक संघटनेचे सदस्य संदेश पाटील भिवंडीकर हे देखील उपस्थित झाले आहेत. वेलकम संदेश. या वेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. खाली क्षेत्र. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार.
षटकातील पहिला बॉल निखिल. या बॉलेचा बॉल पॉइंटच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. फटका तर चांगला आहे, चेसिंग मोठी आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला, मात्र शेवटच्या मोमेंटला बॉल स्टॉप केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिला. 2 धावा कंप्लीट झाल्या, 2 धावा वाचवल्या त्या क्षेत्ररक्षकाने. राहुल त्या ठिकाणी राहुल बॅकअप साठी होता, मात्र नीरजच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. टीम ससूनवगरचे कॅप्टन अथवा एखादा प्रतिनिधी या ठिकाणी आलेला असेल तर आपण संपर्क साधा, कारण 4 ओव्हर्स नंतर टॉस कंपल्सरी आहे. या बॉलेस खोलवर टप्प्याचा चेंडू, कमालीचा बॉल, चांगला बॉल त्या ठिकाणी. बीट केले फलंदाजाला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. वेलकम अनिलची मुकादम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. स्वयंभू पायगाव टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस साठी या. या बॉलेचा बॉल ऑन साइडला निघून जाईल, सीमारेषा पार, मिळतील 6 धावा, षटकार. अतिशय दमदार फटका संजयच्या बॅट मधून आलाय. 6 धावफलक पुढे सरकले, 32 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल इनफिल्डच्या आतमध्ये, सिंगल कंप्लीट. निखिल पुन्हा एकदा. संजय चांगली फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी, सलामीवीर आहे. या वेळेस फुल टॉस आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीप मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, फक्त ना फक्त सिंगल मिळेल. थर्टी 34 धावा झाल्या आहेत. संजय आतापर्यंत 18 या धावसंख्येवर खेळतोय, ज्यामध्ये 1 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. भरपूर साऱ्या अपेक्षा संजय कडून असतील, कारण या ठिकाणी तुम्हाला नक्कीच चांगला स्कोर उभा करावा लागेल. समोरच्या संघामध्ये देखील चांगली फलंदाजी आहे. त्या दरम्यान निर्धाव चेंडू आलाय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय. 3 षटकाची समाप्ती. 34 धावा धावफलकावर आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. अंतिम चेंडू आणि त्यानंतर अंतिम षटक आणि त्यानंतर आम्ही टॉस करणार आहोत. सो टॉस साठी या. स्वयंभू पायगाव विपक्ष ससूनवगर. शेवटचं षटक घेऊन पाहूया गोलंदाज कोण येतोय. आज पहिल्या फेरीतील सर्व सामने जे आहेत ना, ते 4 ओव्हरचे खेळवले जातील. आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीपासून ओव्हर कमी होतील का, हे मात्र आयोजक आमच्यापर्यंत पोहोचवतील. त्या दरम्यान बोलूया आपण मॅचच्या दिशेने. नक्कीच षटक कमी करण्याचं कारण हे की पहिला बॉल आज आपल्याला 6 वाजता डिलिव्हर करायचा होता, मात्र त्याला उशीर झाला. 7:35 ला मॅच चालू झाली आहे. स्वयंभू पायगाव टीमचे कॅप्टन या ठिकाणी येतात. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. शेवटचं षटक नीरज आलाय. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅटच्या आतील गडा.
यष्टीरक्षकाच्या मागे बॉल स्टॉप केला गेलाय. सनम आहे त्या ठिकाणी. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. धावफलक 35 वर पोहोचलंय. पाच बॉलचा खेळ बाकी आहे आणि त्यानंतर आम्ही टॉस करणार आहोत. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल द स्टाईल ऑफ वीरेंद्र सेहवाग. काय कमालीचा फटका. कव्हरच्या वरून बॉल सीमा पार. 6 धावा. षटकार. अतिशय सुरेख फटका. संजयच्या बॅट मधून निघणारा दुसरा षटकार. 6 ने धावफलक पुढे सरकलाय. 41. 41 धावा झाल्या आहेत. नीरज पुन्हा एकदा. खरं तर मागच्या बॉलचा विचार केला तर बॉल मागे कोणत्या प्रकारची खराबी नव्हती, परंतु ज्या अंदाजाने फटका खेळला ना, अगदी लाजवाब फटका होता, ज्यावर 6 धावा वसूल केल्यात संजयने. संजय पुन्हा एकदा. यस नीरज बोलतोय. या बॉलेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला. परिणाम स्वरूप बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. ॲज अ बॉलर तुमच्याकडे वेग असून फायदा नाहीये, तर वेग परिवर्तन, दिशेवर नियंत्रण, लाईन अँड लेंथ, विविधता भरपूर महत्त्वाची आहे. कारण आज क्रिकेट भरपूर फॉरवर्ड झालंय. ज्या वेगाने चेंडू हाताला जातोय ना, त्याहून अधिक वेगाने चेंडू भिडकावून दिला जातोय आणि त्या कारणास्तव तुमच्याकडे विविधता असणं फार महत्त्वाचं आहे. व्हेरिएशन कराल तरच मात्र नक्कीच टिकून राहाल. नीरज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. व्हेरिएशन विविधता संदर्भात चर्चा करत होतो आणि तेच पाहायला मिळते नीरजच्या माध्यमातून. एक षटकार आला आणि त्यानंतर कमबॅक करत असताना नीरजला आपण पाहतोय. एखादा चांगला गोलंदाज कोण तर तोच. एखाद दुसरा मोठा फटका लागल्यानंतर देखील कमबॅक करण्याची क्षमता ठेवतोय आणि ते कमबॅक नीरजच्या माध्यमातून. षटकारानंतरचे 2 चेंडू ज्याच्यावर फक्त ना फक्त सिंगल आली आहे. धावफलक 42 वर पोहोचलंय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नीरज षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल अगदी ऑफस्टिक सोडून चेंडू हाताला होता. चांगला बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. जसं पाहिलं की फलंदाज शफल होतोय, फॉलो केलं होतं त्या ठिकाणी फलंदाजाला. 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात या शेवटच्या ओव्हर मध्ये. अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. किती धावांचे लक्ष असेल टीम सनम कुमार पायगाव समोर, या बॉल नंतर समजेल. शेवटचा बॉल. या बॉलेस देखील लाडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क आवत असं नाहीये. शरीराचा वेध घेणारा चेंडू, फक्त सिंगल कंप्लीट. 43 धावा झाल्या आहेत. 44 धावांचे लक्ष आहे. या धावांचा पाठलाग आपण पाहणार आहोतच, मात्र त्या दरम्यान टॉस कडे आपण बोलूया. मी सन्माननीय कांतीलाल मुकादम आणि लक्ष्मणजी मुकादम आपणास विनंती करतोय की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. यांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या मॅचचा टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. टीम ससून अवघरचे कॅप्टन कॉल करतायत. हेड असं त्यांचं म्हणणं आहे आणि तेच आलंय. मी पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्या. धन्यवाद. तर ससून अवघर टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस का बॉस, काय करणार? क्षेत्ररक्षण करणार आम्ही. क्षेत्ररक्षण करणार, याचं मुख्य कारण काय? नाईट मॅच आहे. आम्ही प्रयत्न करू की कमीत कमी धावांमध्ये त्यांना रोखायचं. कमी धावांमागे रोखण्यामागे असे कोणते गोलंदाज आहेत की ज्यांच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील?
आमच्याकडे करण आहे, आपला हर्षद आहे. या स्पर्धेबाबत थोडक्यात. खूप चांगलं आयोजन आहे आणि सुंदर असं ग्राउंड. आम्ही गेल्या वर्षी खेळलो होतो, यावर्षी पुन्हा आम्हाला संधी दिली त्याबद्दल तुमचा धन्यवाद. धन्यवाद. मॅचसाठी तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. स्वयंभू स्पोर्ट पायगाव टीमचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस महत्वाचा होता का, आणि जर जिंकला असतं तर काय घेतलं असतं? होय, टॉस महत्त्वाचाच होता. आम्ही टॉस जिंकला असतो तर क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता फलंदाजी करायची आहे आणि फलंदाजी करत असताना 4 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55 पाण्यात जाण्याचा प्रयत्न करू. कोणत्या फलंदाजाकडून जास्त अपेक्षा असतील? समीर पाटील आहे, रोनित आहे, आर्यन आहे. की चालू हंगामाचा विचार केला तर ॲज अ कॅप्टन तू तुझ्या संघासोबत जो परफॉर्मन्स चालू आहे सॅटिस्फाईड आहेस का? होय, नक्कीच सॅटिस्फाय आहे, कारण आम्ही आता ते 2 फायनल आणि 1 सेमीफायनल मारलेले आहे. परंतु आता आजचा जो संघ आहे, गावावर मॅच असून सुद्धा आमचे 11 जण जमत नाहीत. एक टफ फाईट मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. होय, नक्कीच. धन्यवाद. तुला देखील मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. तर टॉस बॉक्समध्ये टॉस झालाय. या ठिकाणावरनं बातमी अशी आहे, ससूनगर टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. टीम पायगावला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय. टॉस बॉक्स मधून मी तुम्हाला घेऊन चलतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी संदेश पाटील भिवंडीकर उपस्थित आहेत. ओव्हर टू द कॉम बॉक्स. थँक्यू सो मच. आपण आजचा दुसरा दिवस मेगा फायनल डे या स्पर्धेचं रॉयल स्टार ग्रुप नावातच रॉयल आहे आणि रॉयल कारभार अतिशय अफाट मेहनत या स्पर्धेकरिता. सर्वप्रथम आम्ही आभार व्यक्त करू धनंजय अण्णा गवली यांचं, ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी मार्गदर्शन केलेलं आहे. खास करून या स्पर्धेमध्ये जी फ्लोड लाईट आहे तिची सुविधा आम्हाला करून दिलेली आहे. तसेच सुंदर असा क्रीडांगण उभारण्यात आलेला आहे. तसेच नितीन गवली यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. मित्रांनो, जेव्हा एखादी स्पर्धा तुम्हाला पूर्ण करायची असेल त्याकरिता अशा गोष्टींचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं आहे आणि जे दानशूर राजा आहेत या परिसरातील त्यांचं सल्ला फार महत्त्वाचा असतो. फलंदाज येऊ द्या मैदानामध्ये. आपण ऑलरेडी 1.5 तास लेट आहोत या स्पर्धेमध्ये. राजेश मडवी साहेबांना विनंती असेल की आपण सन्माननीय कांतीलाल मुकादम साहेब उपस्थित आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. राजेश मडवी, कालपासून आपण पाहतोय की आपण स्वागत आणि सन्मान पाहुण्यांचं करत आहोत. या आपण पाहतो राजेश मडवी आपल्या शुभ हस्ते कांतीलाल भाऊंचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करत आहेत. आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. रॉयल स्टार ग्रुप यांच्या वतीने आम्ही आपला आभार व्यक्त करतोय की आपण या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती नोंदवली आहे. धन्यवाद. त्यानंतर अतिशय फेमस पर्सनॅलिटी, एक संगीतकार गीतकार लक्ष्मण मुकदम. फार जुनं नातं आहे आमचं आणि संगीत क्षेत्रामध्ये एक मोठं नाव आहे. लक्ष्मण मुकदम साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया मुख्य व्यासपीठावर. नक्कीच त्यांचं गायन खूप चांगलं आहे, त्यांचे संगीत रचना ते भरपूर चांगले आहेत आणि आम्ही वादक आहोत. हे जुनं नातं आहे आमचं. साहेबांचं स्वागत आणि सन्मान. राजेश मडवी, आपणास विनंती असेल की आपण हा स्वागत आणि सन्मान आपल्या शुभास्ते करायचे. या मुख्य व्यासपीठावर स्वागत सन्मान आणि त्यानंतर खेळाला देखील सुरुवात होणार आहे. 44 धावांचा टार्गेट सेट करण्यात आलेला आहे. प्रति षटकामागे 11ची सरासरी गाठायची आहे. सनम कुमार अँड कंपनी पायगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहतोय आपण गावदेवी स्पोर्ट्स चिंचोडी. गेम ऑन. पहिला चेंडू अगदी लेंथ लाईन मध्ये पाहतोय आपण. थोडासा गुडलँड्स वरून बाउन्स देखील झाला आणि ऍडव्हान्स मध्ये पाहतोय की डॉट चेंडू टाकला गेलाय. या आपण पाहतोय स्वागत आणि सन्मान लक्ष्मण मुकदम, एक संगीतकार आहेत आणि त्यांचे हे सन्मान तुम्हाला पाहायला मिळाला. खराब चेंडू होता, हुक करायचं होतं चेंडूला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. कमालीची गोलंदाजी पाहतोय. कालपासून आपण या स्पर्धेमध्ये धावा बनताना बघितल्यात. मात्र पहिल्या डावामध्ये फक्त 43 धावा बनवता आलेल्या आहेत आणि 44 धावांचं आव्हान इथे ठेवण्यात आलेलं आहे चिंचोडी संघाच्या माध्यमातून. मात्र इलाका भी आम्हारा, धमाका भी आम्हारा. पायगाव संघाला आपला क्लास क्रिकेट आपल्या घरच्या मैदानावर दाखवणं फार महत्त्वाचं असेल.
गोलंदाज तयारीमध्ये पुन्हा एकदा अजित. कुंदन अजून सूर तालामध्ये बॅटिंग करत नाहीये. ओ समोर ड्राईव्ह केलंय चेंडूला लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग पाहतोय चुकीची. 1 2 कपूर आलाय चौकार. इज ए लेट मगर ग्रेट. फायनली टीमचं खातं ओपन झालेलं आहे. श्री गणेश दाबानं सुरुवात झाली इथे. आपण पाहतोय पायगाव संघाच्या माध्यमातून कुंदनच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. चांगला स्टॉप फॉलो थ्रो मध्ये. गोलंदाजाच्या हाताला थोडीशी दुखापत झालीच आहे तिथे. आता धाव देखील फार महत्त्वाचा होता तिथे पूर्ण केला गेलाय. पंच विचारतायत गोलंदाजाला. आणि असंही खेळाडूंच्या माहितीकरता हे दोन जे पंच आहेत मैदानामध्ये हे गेले कित्येक वर्ष पंचांचं काम करत आहेत. आणि जेव्हाही मैदानामध्ये असतात तेव्हा एखाद्या खेळाडूवर दुखापत असो त्याकरिता स्क्वेअर लेग अंपर आहेत भाऊ पाटील सर, ज्यांच्या जवळ तुम्हाला फर्स्ट एड पाहिजे असेल तर ती सुविधा देखील त्यांच्याकडे मिळेल. ऑन साईडला धमाका पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडूला थांबवला मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग चांगली आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. रनिंग बिटवीन विकेट फार चांगली पाहायला मिळतोय. आज लगातार 6वा दिवस आहे. डे नाईट समालोचन संदेश वखारे असतील मग मी असेल चालूच आहे तुमच्या सेवेसाठी. आणि येणारे 10 दिवस जे आहेत या गावामध्ये फक्त क्रिकेटच पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल गोलंदाज अजित चांगली कामगिरी करताना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये. झेल असं वाटतच होता की होईल. मिडॉनला मात्र मोका बी दिया आणि रन देखील इथं खर्च केलेला आहे. पहिल्या षटकाची समाप्ती धावा धावपलकावर पाहतोय आपण. 8 धावा जी सुरुवात पाहिजे होती ना ती सुरुवात इथे झाली नाहीये. 11 धावाची सरासरी गाठायची होती प्रति षटका मागे. थोडासा रन रेट जो आहे इथे वारला गेलाय. चला मीटिंग नकोय, टीम मीटिंग नकोय. तुम्ही कमी वेळामध्ये चांगलं टॅलेंट तुमचं दाखवा. जास्तीत जास्त लवकर फायनल होईल तेवढे पब्लिक तुम्हाला इथे पाहायला मिळेल. प्रेक्षकांचा प्रतिसाद असेल. 3 षटकांकरिता 15 मिनिटं असतील आणि 4 षटकांसाठी 20 मिनिटं आहेत. काल कित्येक संघांना आपण फायनलाइज केलाय. 44 धावांचं लक्ष्य मित्रा. पहिल्या षटकाची समाप्ती 8 धावा धावपलकावर. पुढच्या मॅचचं टॉस झालेला आहे. एक बडा मुकाबला, एक बिग फाईट मॅच यानंतर देखील पाहायला मिळेल. आणि असंही आपण जर म्हटलं की आजचा दिवसच फार मोठा या स्पर्धेचं. सुपर संडे, मेगा फायनल डे. आज सर्वांना सुट्टी देखील आहे आणि सुट्टीला जर एन्जॉय करायचं असेल ना एकमेव ठिकाण आहे तो म्हणजेच पायगाव, जिथे नाईट स्पर्धा सुरू आहे. अनिल दादा मुकादम मॅचचा आनंद घेताना नितीन गवली साहेबांना आपण पाहतोय. त्याचबरोबर रवींद्र मुकादम हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेला. मग सचिन मडवी असतील, त्याचबरोबर आपण पाहतोय की धनंजय गवली आमचे अण्णा देखील असतील. मनोज उर्फ पोलाड मोठा नाव आहे, त्यांचं देखील विशेष सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेला. विकास आलाय गोलंदाज. षटक क्रमांक 2 सुरू झालाय. नॉन पॉवर प्ले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील होत आहे. आता अंपर इज जज थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न देखील पंचांवर. मात्र पंच एकदम कूल माइंड मध्ये पाहतो आपण. विकास डॉट चेंडूने सुरुवात केली आहे. 44 धावांचं लक्ष देखील आहे. गोलंदाज आपल्या तयारीमध्ये. विकास चांगली कामगिरी पाहतो आपण. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावांचा इथे दुष्काळ पाहायला मिळते. 44 धावा बनवायचे. मोठा फटका खेळलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पाहतोय आणि पहिला धक्का इथे लागलाय पायगाव टीम संघाला. बॅटर आउट. विकासला फायनली विकेट देखील मिळालाय. भरपूर काल चेंडू हवेमध्ये होता. भरपूर तिथे संधी देखील होती आणि चांगली झेल देखील पाहायला मिळते. सनम कुमार अँड कंपनी पायगाव आणि आई गावदेवी चिंचोडी. यस पहिली वॉर्निंग इथे पायगाव संघाला, कारण की 30 सर्कल जी आहे
कंपल्सरी क्रॉसिंग करणं फार महत्वाचं आहे. काल 3 संघांना पॅनल्टी बसली होती. गोलंदाज आपल्या तयारीमध्ये चांगली गोलंदाजी पाहतो पण विकेटच्या माध्यमातून. बाउन्सर चेंडूचा वापर प्रत्येक गोलंदाजाला एक बाउन्सर चेंडू टाकण्याची संधी असतो, तो टाकून झालेला आहे इथे. आणि आता आपण इथं म्हणू शकता विकास इज झकास. चांगली गोलंदाजी, लेंथ लाईन पाहतोय. फक्त धावा झालेल्या आहेत त्या धावपलकावर फक्त 8 धावा आहेत. नेक्स्ट बॉल. ओ आपण पाहतो इनफिल्डच्या वरतून चाललाय चेंडू, कव्हर ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. फिल्डिंग चांगली आहे मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला जातोय. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. 2 धावा कंप्लीट. धावा फायनली 10 धावा धावपलकावर. भरपूर उशिरानंतर या धावा 8 वरून 10 वर आलेल्या आहेत. गोलंदाज तयारीमध्ये, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि कमालीची गोलंदाजी केली. आता चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली केली आहे चुकी, चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. आणि आता तिथे 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. जर झेल झालं असते तर विकेटही मिळाला असता, 2 धावाही वाचल्या असत्या इथे. 12 धावा धावपलकावर. बारा धावा धावपलकावर. अजून इथून एका चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. अजूनही 32 धावा बनवायचे, 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. षटकार येणं फार महत्वाचं असेल. तो षटकार मारण्याचाच प्रयत्न होता मात्र मिस टाइम चेंडू हवेमध्ये आणि त्याच्यावर दुसरा धक्का लागलाय. तो पायगाव संघाला आपण पाहतोय. षटकार मारण्याचा प्रयत्न होता मात्र मिस टाइम चेंडू हवेमध्ये 13 चेंडूचा खेळ. नक्कीच टीम मीटिंग सध्या स्ट्रॅटेजिक टाइम 2 षटकानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की पाणी घेतलं जात आहे. मिस टाइम चेंडू आणि असंही आता पाहतो की गोलंदाजांनी सध्या तरी पायगाव संघाला थोडंसं शांत ठेवलेलं आहे. कारण की आता इक्वेशन थोडंसं वाढला गेलं, कारण की इथून 32 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रति षटकामागे 16 धावा बनवायचे आहेत. काम थोडंसं कटिंग देखील आहे. नाईटची स्पर्धा आहे मात्र तुम्हाला तो काम करावा लागेल. मैदान आपला आहे, दबदबा आपलाहीच पाहिजे. म्हणून आम्ही नेहमी म्हणत असतो इलाका आमारा धमाका आमारा. ब्रह्मावती माता खाडी चषक 2026 स्पर्धेचा आजचं मेगा फायनल डे ऑर्गनाइज बाय रॉयल स्टार ग्रुप. खूप चांगली स्पर्धा, चांगली संकल्पना आहे. आपल्या परिसरातील खास करून वसई तालुक्यातील देखील पाहतोय की भरपूर संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत. कारण की या पुढील सामना तुम्हाला पाहायला मिळेल स्वयंभू पायगाव आणि ससू नवगर. ही बिग मॅच, एक बिग फाईट असेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. सतीश षटक क्रमांक 3 महत्वाचा षटक पायगाव संघासाठी असेल. आणि या षटकामध्ये सुरू तर झालाय मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे की पाहूया. नो, कारण की चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय षटकार. लेट मगर ग्रेट. पायगाव संघाचे मोठे प्रेक्षक संख्येने उपस्थित आहेत. त्यांना थोडंसं एन्जॉयमेंट करण्यासाठी आलेला हा षटकार आहे. मात्र हा एन्जॉयमेंट शेवटपर्यंत राहील. हॅट्रिकसाठी 500 रुपये. यस, अनिल मुकादम याने षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपये लावलेले आहेत. ओ, सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. काय गोलंदाजी पाहतोय आपण. डॉट चेंडू, थोडासा दबाव पायगाव संघावर. दहा चेंडू आणि 26 धावा. अजूनही मॅच ऑन आहे. 50-50 अवस्थेमध्ये मॅच आहे. एखादा मोठा फटका अजून मॅच गरम करू शकतो. मात्र पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता. चाबूक स्ट्रोक खेळायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. विकेट किपिंग खूप चांगली होते. एखादा गोलंदाज जेव्हा चांगली गोलंदाजी करतो ना त्याला विकेट किपिंगचं साथ असणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्याहून चांगलं फिल्डिंग करणाऱ्या क्षेत्ररक्षकाचं साथ असणं फार महत्त्वाचं आहे.
कारण की प्रत्येकी संघ घरून स्वप्न घेऊन प्रत्येक स्पर्धेमध्ये पोहोचत असतो. गोलंदाज तयारीमध्ये, शॉर्ट बॉल समोर उडवलाय, शतरक्षक आहे, पाहत राहील, चेंडू चाललाय, प्रेक्षकांच्या भेटीला आलाय षटकार. ऑलरेडी आलेले आहेत आतापर्यंत. असं वाटतं की 6चा पाडा सध्या सुरू आहे गोलंदाज सतीच्या अगेन्स्ट. गोलंदाज तयारीमध्ये, शॉर्ट बॉल समोर धावा झालेल्या आहेत त्या 24 धावा धावफलकावर. अजून इथून 20 धावांची आवश्यकता असेल. 8 चेंडूचा खेळ, बॅटची होती, विकेट किपरने केली चुकी आणि तिथे पाहतोय की एक सिंगल धाव आली आहे. मात्र चांगला स्टॉप पाहायला मिळाला शॉर्ट थर्ड मॅनला. जवळ 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. गुड फिल्डिंग. आणि आता इथून जर मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर षटकार किंवा चौकार, तरच पायगाव टीम या मॅच मध्ये नक्कीच असेल. 44 धावांचं लक्ष्य इतकंही कटिंग नव्हतं. सरासरी 11ची गाठायची होती. सुरुवातीला 2 षटक अजित आणि विकास खूप चांगली गोलंदाजी केली त्यांनी. शेवटचा चेंडू होता, फुल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होते. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावा धावफलकावर 25 धावा, सिल्वर जुबली पाहतोय आपण. धनंजय अण्णा गवली यांनी काल या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा संपन्न केला होता. तसेच नितीन गवली असतील, सचिन मडवी असतील, त्याचबरोबर रवींद्र मुकादम, तसेच आपण पाहतोय की मनोजी पोलाड एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. हे सर्व यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा येथे संपन्न झाला होता. सन्माननीय रणजित तांगडी अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत की 19 धावांची आवश्यकता आहे. 6 गेंदे 19 रन, 6 चेंडू 19 धावा. गोलंदाज तयारीमध्ये आपल्या निलेश. यानंतर असं वाटतं की हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी सर इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. जितू गवली इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. कारण की स्वयंभू पायगाव म्हटलं की त्यांचाच संघ आहे. ओके, अच्छा अच्छा. नाही, या असोसिएशन मध्ये ते खेळत असतात म्हणून आपण उल्लेख केला त्यांचा. सहा चेंडू 19 धावा. थोडस स्पीडअप करा आपण. मॅच बनली आहे तर मॅच मध्ये राहा दोन्ही टीम. कुंदन पाहत राहिला आणि चेंडू सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. कुंदनवर थोडस बंधन आणलेलं आहे शतरक्षण करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. गावदेवी चिंचोटी संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली सर्व गोलंदाजांनी. मागच्या सतीशने 13 धावा जरी खर्च केल्या, मात्र 3 चेंडू डॉट देखील त्याने टाकलं. 19 चेंडूचा खेळ झालाय. 10 चेंडू डॉट खेळलेले आहेत. घरच्या मैदानावर परफॉर्मन्स चांगला नाहीये. मॅच जिंकायची आहे तर मोठेच फटके तुम्हाला खेळावे लागतील. मात्र चेंडू लेग स्टंपच्या बाहेर झालाय. भाऊ पाटील सरांकडून वाईटचा इशारा आलाय. थोडीशी मॅच गरम आहे. अजून आता 18 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. भरपूर प्रेक्षक मोठ्या संख्येने इथे पाहायला मिळत आहेत. रॉयल स्टार ग्रुप यांच्या माध्यमातून सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. निलेश राईट आर्म ओ द विकेटने लॉंग रनअप. जितकं मोठं रनअप तितकं भारी स्ट्रोक. मात्र झेल सोडली आहे आणि जीवनदान फलंदाजाला नक्कीच मिळाली आणि स्ट्राईक देखील चेंज झाली आहे. आणि आता स्ट्रायकिंगवर आपण पाहतोय की हर्षल याच्याकडे एक संधी आहे. इथून या मॅचचा हिरो बनू शकतो. कारण की प्रत्येक संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी येतो. मात्र नेहमी आपण म्हटलं जाते की एकाला जिंकायचं आहे आणि एकाला हरायचं आहे. मात्र तो संघ कोणता? 4-17, 4 गेंदे 17 रन चाहिए. 4 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता. सध्या तरी खतरा आहे पायगाव संघावर. षटकार आला नाही तर मग दबाव होईल.
गोलंदाज राईट आर्म ओ द विकेटने फास्ट अँड फ्युरियस, अगदी वेगाने भन्नाट वेग पाहतोय आपण. रनआउटची संधी होती तिथे, फालोत्रमध्ये चेंडू शोधत राहिले आणि आपण पाहते की आता एकाला परतीचा प्रवास करावा लागेल. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळेल इथे. गोलंदाजाने मात्र मजबूत पकड निर्माण केली आहे, कारण की इथून आहे ना मोठेच फटके खेळावे लागतील आणि चेंडू ही 3 बाकी आहेत, म्हणजे 3 मध्ये 3 चेंडू षटकार येतील का? षटकार जर आले तर अनिल मुकादम यांचे 500 रुपयाचं पारितोषिक देखील मिळेल आणि पायगाव संघाचे प्रेक्षकांचा टाळ्यांचा प्रतिसाद देखील मिळेल. या पहिल्या मॅच मध्ये सुरुवात करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि इथून अजून एक धक्का आणि आता मी म्हणू शकतो इथून की चिंचोली संघाने या मॅचवर मजबूत पकड निर्माण केली आहे. कम ऑन डीजे. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आपण या मुख्य व्यासपीठावर इथे पाहतोय बॅकची एज घेऊन मागच्या बाजूने चेंडू सरकलाय. डीप थर्डमॅनला आपण पाहतोय की चेंडूला उचलला जातोय आणि एकच धाव आणि आता विजयापासून एकच पाऊल दूर आहे टीम चिंचोली. पाहतोय आपण कमालीचं क्रिकेट, चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळाली पहिल्या मॅच मध्ये. हळूहळू सर्व पाहुणे जे निमंत्रित पाहुणे आहेत त्यांची उपस्थिती होत आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. थोडीशी घाई करा आपण, कारण की इथून अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन आपण पाहतोय. इतकी चांगली फिल्डिंग लावली आहे ना, या चेंडू नंतर उल्लेख करू आपण. इथे पाहतोय की कटर चेंडूचा वापर आणि अशा प्रकारे आजच्या दिवसातील पहिला सामना इथे जिंकलेला आहे तो आई गावदेवी स्पोर्ट्स चिंचोली संघाने. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. नक्कीच आजचा शेड्यूल जो आहे तो सर्व तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणारच आहोत. मात्र या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सर्वप्रथम आपण